नमस्कार बालमित्रांनो, प्रथमतः मी तुम्हाला माझा परिचय करून देते। माझं नाव आहे श्रीमती पद्मजा बाबासाहेब पाटील, सहशिक्षिका, सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलांची शाळा हरगापूरगड, तालुका हुक्केरी, शैक्षणिक जिल्हा चिकोडी। तर मुलांनो, कसे आहात? मजेत ना? तर सर्वांना मी काही प्रश्न विचारणार आहे, त्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला काय करायचे, द्यायचे। तर प्रथमतः मी सानवीला प्रश्न विचारते। सानवी, तुला काय करायला आवडते? सानवीला चित्र काढायला आवडतात। छान। तर आर्या, तुला काय करायला आवडते? आर्याला गोष्टीची पुस्तकं वाचायला आवडतात। छान, खूपच छान। श्रेयस, तुला काय करायला आवडतं? श्रेयसला मातीची वस्तू तयार करायला आवडतात। संदेश, तुला काय करायला आवडतं? संदेशला क्रिकेट खेळायला आवडतं। छान। आता अजय, तुला काय करायला आवडतं? अजयला डान्स करायला आवडतो। तर वर्गातल्या प्रत्येकाला काही करायला आवडतं। म्हणजे काय, प्रत्येकाला एक ना कोणता तरी छंद आहेच। तर छंद म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? तर छंद म्हणजे काय, स्वतःचा लय, स्वतःचा शोध। तर आपण धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला आनंद मिळवून देतात। आपण जर लोकांना विचारलं तर छंद म्हणजे काय, तर फावल्या वेळी करायची गोष्ट किंवा विरंगुळा असं म्हणून सांगतात। तर नाही, छंद हीच आयुष्यात करायची मुख्य गोष्ट आहे। त्यामुळेच आपल्या आयुष्याला अर्थ आणि आपल्याला समाधान मिळतं ते छंदामधूनच। तर प्रत्येकाला कोणता ना कोणता तर छंद असतोच, कुठलाच छंद नाही असा व्यक्ती सापडणं विरळच। तर अशा कुणाला नाणी गोळा करण्याचा छंद असतो, कुणाला डान्स करण्याचा छंद असतो, कुणाला फोटोग्राफी करण्याचा छंद असतो, कुणाला क्रिकेट खेळायचा छंद असतो, कुणाला गाणी म्हणण्याचा छंद असतो। तर अशा प्रकारचे वेगवेगळे छंद प्रत्येकाला असतात। तर छंद हे आपल्या व्यक्तिमत्वाला नवीन पैलू आणि परिणाम प्राप्त करून देतात। अशाच औषधासारखं काम करतात आणि आपल्या आयुष्यामध्ये खूप आनंद मिळवून देण्याचं काम काय करतात, हे छंद करतात। तर छंदामधून आपण काय करू शकतो, छंद हे आपल्या आयुष्यामध्ये औषधासारखं काम करतात, आपल्याला आनंद मिळवून देतात। तर छंद आपण काय करतो, छंदामधूनच स्वतःला शोधण्याची आणि आपण मानवी मनाचे आपण काय करू शकतो, अर्थ शोधून घेऊ शकतो। छंदामुळे आपल्याला ओळख मिळते। अशा या वेगवेगळ्या छंदामधून काय करू शकतो, आपण आपला शोध घेऊ शकतो। तशाच आज आपण काय करणार आहोत, अशा आगळ्या वेगळ्या छंदाबद्दल आपण आज अभ्यास करणार आहोत। तर तो आहे छंद म्हणजे अभ्यास। म्हणाल तुम्ही, अभ्यास हा कंटाळवाणा गोष्ट आहे, परंतु नाही, अभ्यास काय करायचा आहे, आपल्याला छंद म्हणून जोपासायचा आहे। तर इयत्ता 7वीच्या अभ्यास हा छंद, इयत्ता 7वी, विषय मराठी, पु ल देशपांडे यांचा शालेय स्तरावरील आकाशवाणी हा संकलित भाग आज आपण काय करणार आहोत, अभ्यासणार आहोत। तर या पाठाचे लेखक आहेत पु ल देशपांडे। तर पु ल देशपांडे यांची आपण काय करूया, प्रथमतः माहिती घेऊया। तर पु ल देशपांडे यांचा जन्म 1919 तर मृत्यू 2000 झाला। त्यांचं पूर्ण नाव पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे। त्यांना टोपण नावे कोणती होती, तर भाई किंवा बटाटा चाळीचे मालक। त्यांनी लिहिलेली प्रवासवर्णने कोणती, तर अपूर्वाई, पूर्वरंग, जावे त्यांच्या देशा। त्यांनी लिहिलेली व्यक्तिचित्रे कोणती, तर आपुलकी, गणगोत, व्यक्ती आणि वल्ली। नाटक त्यांनी लिहिलेली कोणती, तर ती फुलराणी, सुंदर मी होणार आणि एकपात्री प्रयोग म्हणाल तर वाऱ्यावरची वरात आणि असामी। अशा या नामवंत, सुप्रसिद्ध आणि प्रतिभाशाली चतुरस्र विनोदी लेखकाचा पाठ आपण आज काय करणार आहोत, अभ्यासणार आहोत। तर सर्वांनी काय करायचं आहे, पुस्तक काढायचं आहे आणि आता पाठाचं मी काय करणार आहे, आदर्श वाचन करणार आहे। तुम्ही प्रत्येकाने पुस्तक काढून पुस्तकामध्ये मी जसं वाचेन तसं तुम्ही काय करायचं आहे, पुस्तकामध्ये लक्ष द्यायचं आहे। तर पहिला तुम्हाला काय केलं आहे, लेखाचा परिचय दिलेला आहे। तर फक्त तुम्ही काय करायचं आहे, पुस्तकात पुढच्या भागात लक्ष द्यायचं आहे। माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मला तुमच्याशी बोलायची संधी मिळते आहे, त्याचा खूप आनंद झाला। तुम्ही एखादा थोर लेखाचा धडा म्हणून जेव्हा वाचता तेव्हा तुमच्या लक्षात हे आलं आहे का, की आपण एका थोर माणसाच्या सहवासात आहोत? हे तुमच्या लक्षात केव्हा येईल ठाऊक आहे? तुम्ही ज्यावेळी पुस्तक हे थोरांना भेटण्याची संधी आहे या दृष्टीने हाती घ्याल तेव्हा। परीक्षेला पुस्तक नेमलंय म्हणून वाचलं पाहिजे अशा भावनेनं जर तुम्ही पुस्तक हातात धरलं तर त्या लेखाशी तुमचा संवाद सुरू होणार नाही। कादंबरी असो किंवा अगदी वृक्ष वाटणारं भूगोलाचं पुस्तक असो, कुणीतरी आपल्याशी केलेली ही कानगोष्ट आहे, कुणी आपल्याला आवडलेली माहिती खूप हौसेने देतो आहे, अशा भावनेनं जर आपण हे हाती धरलं नाही तर तुमचा संवाद सुरू होणार नाही। नव्या सत्राच्या आरंभी तुम्हाला सांगायची मुख्य गोष्ट ही की गणिताच्या काय, भूगोलाच्या काय किंवा भाषा विषयाच्या काय, कुठल्याही पुस्तकाच्या सहवासात तुम्ही असताना एखाद्या मित्राच्या सहवासात आणि ते देखील आपल्यापेक्षा ज्यानं खूप निरनिराळ्या गोष्टीचा अनुभव घेतला आहे, अशा मित्राच्या सहवासात
आता आपण 2-4 तास काढणार आहोत असं समजावं, म्हणजे ते पुस्तक उगीचच परीक्षेची भीती घालत येतं हे तुम्हाला तुमच्या मित्रासारखं वाटेल. पोहता येणाऱ्या मुलांना पाण्याची भीती न येणाऱ्या मुलांना पाण्याची भीती वाटते, पण एकदा पाण्याची मैत्री केली तर ते पाणी आपण त्याच्यावर कसंही हातपाय मारले असताना हवा तितका वेळ उचलून धरतं. हे कळलं की सुट्टी लागल्याबरोबर आपण तलावाकडे किंवा नदीकडे एखाद्या मित्राच्या घरी जावं तशी धूम टोकतो की नाही. सुरुवातीला जातं थोडं नाकातोंडात पाणी. पुस्तकाचं तसंच आहे. पुष्कळदा आपल्याला वाटतं की अमुक एक विषय आपल्याला आवडत नाही. समजा तुम्हाला वाटलं इंग्लिश आपल्याला आवडत नाही, फार अवघड आहे, मग तोच विषय पकडा, त्याच्या मागं लागा, त्या भाषेतील शब्दांशी मैत्री जमवा. पोस्टाची तिकिटे जमविताना तसा एक शब्द गोळा करत गेलात की पहा तुमची इंग्रजीची दोस्ती जमते की नाही ते. तुम्ही एखाद्याशी दोस्ती जमवता म्हणजे काय, त्याच्या फक्त नाकाशी दोस्ती जमवता किंवा हाताशी जमवता. तुमचा दोस्त तुमच्या घरी न येता त्यानं चालेल तुम्हाला नाही चालणार. तो संपूर्णपणे तुमच्या घरी यायला हवा. तसंच विषयाचं आहे. तुमच्या पुस्तकाशी तुमचा संपूर्ण परिचय हवा. तुम्हाला नेमलेलं पुस्तक, नवीन पुस्तक हाती आलं की खरं तर कळो न कळो ते आदाशासारखं वाचून काढलं पाहिजे. एखाद्या कवीची पाठ्यपुस्तकातील कविता तुम्हाला आवडली तर त्या कवीच्या आणखीन कविता तुम्ही वाचायला हव्यात. आईने बशीत एकच करंजी दिली की बाकीच्या करंज्या कोणत्या डब्यात आहेत हे हळूच पाहून ठेवताना तुम्ही. मग एक कविता आवडली की बाकीच्या कविता कुठल्या पुस्तकात असतील हे शोधून काढायला काय हरकत आहे. तुमच्यापैकी कितीतरी मुलांना पोस्टाची तिकीट गोळा करायचा, काड्यांच्या पेट्यावरची चित्र गोळा करण्याचा छंद असतो. अभ्यास हा सुद्धा छंद झाला पाहिजे, तर शिकणं हा आनंदाचा भाग होऊन जाईल. अभ्यास करणं हे कोडी सोडवण्यासारखं आहे. कोडं सुटत नाही तोपर्यंत कठीण, ते सुटणार नाही म्हणून हातपाय गाळून बसणं हे तर भ्याडपणाचं लक्षण आहे. एखाद्याशी मैत्री जमवण्याचा उत्तम उपाय म्हणजे आपण आपल्या मैत्रीचा हात त्याच्या पुढं करणं. ही तुमच्या कानात सांगण्यासारखी हीच गोष्ट आहे. खेळापासून ते गणितापर्यंत सगळ्यांशी मैत्री करा. हा आनंदाचा सोहळा होईल. या सोहळ्यात खूप यशस्वी व्हा ही तुम्हा सर्वांना शुभेच्छा. तर मुलांनो, आपण आता हा पाठ आपण वाचलेला आहे. थांबा सर. ज्यावेळेला पुस्तक हातात धरता त्यावेळेला तुम्हाला काय वाटायला पाहिजे की तुम्ही एखाद्या मोठ्या लेखकाच्या काय आहात, संपर्कात सहवासात आहोत. हे जेव्हा तुम्हाला वाटेल तर त्यावेळेला तुम्ही काय कराल, आम्ही एखाद्या थोर लेखकाच्या सहवासात असणार आहोत म्हणून तुम्ही ज्यावेळेला पुस्तक या दृष्टीने हाती घ्याल तेव्हा त्या लेखकाशी तुमचा संवाद सुरू होणार आहे. जर पुस्तक तुम्हाला असं वाटत असेल की परीक्षेची भीती घालत येतं, हे असं जोपर्यंत तुम्हाला वाटेल तोपर्यंत तुमची पुस्तकाशी मैत्री जमणार नाही. आणि तसंच जर तुम्ही ह्या दृष्टीने अभ्यास करत गेला तर तुमचा त्या लेखाशी किंवा त्या पुस्तकाशी संवाद सुरू होणार नाही. भूगोलाचं पुस्तक असो किंवा कादंबरी असो किंवा कुठल्याही विषयाचं पुस्तक असो, जोपर्यंत तुम्हाला त्या पुस्तकाशी मैत्री करता येणार नाही तर तोपर्यंत तुम्ही काय होणार नाही, त्या पुस्तकाशी किंवा त्या लेखकाशी तुमचा संवाद सुरू होणार नाही. तुम्ही एखादी कविता वाचत असता पाठ्यपुस्तकातील, त्यावेळेला तुम्हाला काय वाटतं की एखादी कविता वाचताना तुम्हाला काय छान ओळ आहे, वा छान ओळ आहे असं तुम्ही म्हणता. किंवा एखादी विनोदी कथा वाचत असताना खुदकन तुम्ही काय करता, घालात असता. तुमच्या अवतीभोवती कोणी नसतं, परंतु तुम्ही काय करता, अगदी मनमुराद हसता. म्हणजेच काय, तुमची त्या वेळेला त्या लेखकाशी किंवा त्या पुस्तकाशी तुमची मैत्री जमलेली असते. असाच जर तुम्ही मैत्री केला तर तुम्हाला काय होणार नाही, अभ्यास हा काय वाटणार नाही, कंटाळवाणा वाटणार नाही. तर पुढचा आहे, ज्या वेळेला तुम्ही पुस्तक वाचत असता त्यावेळेला काय करायला पाहिजे, प्रत्येक पानाचा अभ्यास तुम्ही काय करायला पाहिजे. तुम्ही ज्या वेळेला पुस्तक हातात घेता, आपण हे 2-4 तास एका लेखकाच्या किंवा एका आपल्यापेक्षा जास्त अनुभव असणाऱ्या मित्राच्या सहवासात काढणार आहोत. असं जोपर्यंत तुम्हाला वाटेल तोपर्यंत तुम्हाला काय वाटणार नाही, हे पुस्तक कंटाळवाणं वाटणार नाही आणि अभ्याससुद्धा कंटाळवाणं वाटणार नाही. आणि आपण त्या मित्राच्या सहवासात खूप वेळ काढल्यामुळं तुमच्या ज्ञानामध्ये काय होईल, भर पडेल. तर पोहता येणाऱ्या मुलांना पाण्याची भीती वाटते, पण तेच जर तुम्ही पाण्याशी मैत्री केला तर तेच पाणी तुम्हाला काय करतं, 2-4 तास अगदी कसंही हातपाय मारले असता तुम्हाला ते उचलून धरतं. तसंच पुस्तकाचं पण आहे. ज्यावेळी तुम्ही पुस्तकाशी मैत्री करता त्यावेळेला हा पाठ वाचत असताना वाटतं की हा लेखक काय सांगतोय बरं, एकेदा काय करतं आपल्या कळतच नाही ते. परंतु ज्या वेळेला तुम्ही पुस्तकाशी मैत्री करता त्यावेळेला तुम्हाला काय होतं,
ते समजतं. पाण्याशी वैर धरणाऱ्या मुलाला जसं पोहण्याचा आनंद मिळणार नाही, तसं तुम्ही जर पुस्तकाशी वैर केला तर तुम्हाला ज्ञानाचा आनंद मिळणार नाही. मी काय म्हणाले मुलांनो, ज्ञानाचा आनंद म्हणजेच काय, ज्ञान म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय तशी अवघड गोष्ट नाही आहे. ज्ञान म्हणजे काय, अरेच्या हे आपल्याला कळालं हे समजून होणारा आनंद. उदाहरणार्थ तुम्हाला न ऐकलेला शब्द त्याचा अर्थ समजला तर तो ऐकून होणारा आनंद. तसंच एखादं न सुटणारं गणित तुम्हाला आपसुक सुटलं तर तो वाटून होणारा आनंद म्हणजेच ज्ञानाचा आनंद. सर थांबवा जरा. तुम्हाला एखादी गोष्ट कळल्यानंतर जो आनंद होतो तो ज्ञानाचा आनंद. सांगायचा मुद्दा काय, तुम्ही एखादं रहस्य सोडवण्या पाठीमागं किंवा समजून घेण्या पाठीमागं लागलात तर अभ्याससुद्धा हा काय होऊन जाईल, खेळ होऊन जाईल. तुम्ही एखाद्या गिर्यारोहकाला विचारलं की तुम्हाला गिर्यारोहण करत असताना तुम्हाला शिखराकडे बघितल्यानंतर भीती वाटत नाही का, किंवा कसं चढायचं हा प्रश्न तुमच्या मनात येत नाही का, त्यावेळेला तो गिर्यारोहक काय म्हणेल की मी गिर्यारोहण करत असताना मी शिखराकडं पाहतच नाही, मी एक पाऊल ठेवल्यानंतर दुसरा पाऊल कुठं ठेवायचा आणि दुसरं लक्ष म्हणजे माझ्या हातातल्या नकाशाकडे असतं. तसं तुमच्या हातात आलेल्या पुस्तकाचं तुम्ही काय करायला पाहिजे, विचार करायला पाहिजे. एका पानात घुसल्यानंतर, एक पान वाचल्यानंतर त्या पानात काय आहे बाबा हे तुम्ही काय करून घ्यायला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे. त्या पानाची मजा घेत गेलात तर तुम्हाला पुस्तकाचं गिर्यारोहण कधी सर केला हे तुम्हाला काय होणार नाही, समजणार सुद्धा नाही. तसंच तर तुम्हाला प्रत्येक विषयाची आवड निर्माण व्हायला पाहिजे. तुम्हाला समजा इंग्लिश हा विषय आवडत नाही म्हणजेच काय तर इंग्लिश हा विषय खूप अवघड आहे बाबा असं वाटतं. तुम्हाला कोणते छंद असतात, नाणी गोळा करण्याचा छंद असतो, तिकीट गोळा करण्याचा छंद असतो, वेगवेगळ्या क्रिकेटरची चित्र गोळा करता, प्राण्यांची चित्र गोळा करता. तसंच काय करायला पाहिजे, तुम्ही काय करायला पाहिजे, इंग्लिशमधल्या जे शब्द आहेत तर तुम्ही काय करायला पाहिजे, ते शब्द गोळा केल्यानंतर त्या शब्दांशी मैत्री केल्यानंतर इंग्लिश हा विषयसुद्धा तुम्हाला काय वाटेल, अगदी सोपा होऊन जाईल. म्हणजेच काय, तुम्ही एखाद्याशी मैत्री जमवता म्हणजे काय, एखाद्या हाताशी मैत्री जमवता किंवा त्याच्या पायाचीच किंवा त्या पूर्ण मित्राशी मैत्री जमल्यानंतर तो पूर्ण मित्र तुमच्या काय यायला पाहिजे, तुमच्या सानिध्यात यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं. म्हणजेच काय, पुस्तकाशी मैत्री जमवल्यानंतर तुम्ही पूर्ण पुस्तकाशी एकरूप व्हायला पाहिजे. तरच तुमचा काय होईल, अभ्यास हा काय होईल, एक सोपा विषय किंवा सोपा छंद तुमच्याशी होऊन जाईल. तर अभ्यास करणं खूप सोपं आहे, परंतु तुम्ही काय करायला पाहिजे, त्याचा आनंदानं स्वीकार करायला पाहिजे. जसं इतर छंद जोपासता तसं अभ्याससुद्धा तुम्ही काय करायला पाहिजे, जोपासायला पाहिजे. पाठ्यपुस्तक वाचत असताना तुम्हाला एखादा कविता आवडते म्हणजेच काय, त्या कवितेतील पूर्ण ओळी तुम्हाला काय वाटतात, छान वाटतात, म्हणाव्यासा वाटतात, किंवा ह्या लेखकाने कविता खूप छान लिहिल्या, अर्थ खूप दिला आहे असं वाटतं. परंतु ज्या वेळेला तुम्हाला त्या कविता वाचल्यानंतर त्या लेखकाच्या आणखीन कविता कोणत्या पुस्तकात असतील बरं हे तुम्ही काय करायला पाहिजे, दुसऱ्या शाळेतल्या लायब्ररीमध्ये जाऊन त्या कविता तुम्ही काय करायला पाहिजे, वाचायला पाहिजेत. लेखाचे पाठ आणि कुठल्या लेखक आणि कुठले पाठ आहेत किंवा कुठले लेख आहेत त्यांचे हे तुम्ही काय करायला पाहिजे, शोधून वाचायला पाहिजे. तरच तुम्हाला काय होईल, त्या पुस्तकाशी किंवा तुमचा त्या अभ्यासाशी तुम्ही एकरूप व्हाल. तर तुम्हाला काय वाटतं, तुम्ही काय करता, आईने एक करंजी दिल्यानंतर दुसरी करंजी कुठल्या डब्यात आहे हे शोधून ठेवता ना तुम्ही, तसं तुम्ही काय करायला पाहिजे, इतर कविता, इतर लेख तुम्ही काय करायला पाहिजे, इतर पुस्तकात तुम्ही काय करून शोधून वाचायला पाहिजेत. अभ्यास करणं हे सोपं नाही आहे. जोपर्यंत अभ्यासाचं कसं आहे, कोडं सुटत नाही तोपर्यंत काय आहे, अवघड आहे. आणि ज्या वेळेला कोडं सुटेल त्यावेळेला होणारा आनंद तो काय असतो, तुमच्यासाठी द्विगुणच असतो. म्हणूनच काय करायला पाहिजे, अभ्यासापासून, खेळापासून ते गणितापर्यंत तुम्ही काय करायला पाहिजे, सगळ्यांशी मैत्री करायला पाहिजे. तरच तुम्हाला काय होईल, अभ्यास हा सुद्धा एक काय होईल, आनंदाचा भाग होऊन जाईल. अशा पद्धतीनं पु ल देशपांडे यांनी खूप छान पद्धतीनं छान पद्धतीनं तुम्हाला काय सांगितलं, अभ्यास कसा करावा, कोणत्या विषयाचा छंद कसा जोपासावा हे सांगितलं आहे. इतर छंदाप्रमाणे अभ्याससुद्धा तुम्ही काय करा, एक छंद म्हणून जोपासा, म्हणजे तुम्हाला काय होईल, शिकणंसुद्धा एक आनंदाचा भाग होऊन जाईल. अशा पद्धतीने त्यांनी काय केलं आहे, तुम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर हा मुलांना पाठ इथं संपलेला आहे. तुम्हाला हा पाठ खरंच सोपा आहे. तुम्हाला अभ्यास कसा करायचा आणि अभ्यासाशी एकरूप कसं व्हायचं, अभ्यासाची मैत्री कशी करायची, पुस्तकाशी मैत्री कशी करायची, ह्या पाठातून त्यांनी तुम्हाला काय अगदी सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे. तर मुलांनो, ह्या पाठामध्ये नवीन आलेले शब्द तुम्हाला माहीत असतील तर पहिला शब्द आहे छंद. मग अशी सांगितलं, छंदाचा अर्थ तुम्हाला मी सांगितला. तर छंद म्हणजे, छंद ह्या शब्दाचा अर्थ काय, तर आवडीने केलेली कृती. दुसरा शब्द आहे परिचय. परिचय म्हणजे ओळख. परिचय म्हणजे काय, ओळख. भ्याडपणा. भ्याडपणा म्हणजेच भित्रेपणा. वृक्ष. वृक्ष म्हणजे कंटाळवाणा. आधाशासारखे. आधाशासारखेच म्हणजेच खादाडासारखे. आणि संवाद म्हणजेच चर्चा. तर हे शब्दार्थ तुम्ही काय करायचे आहेत, नवीन शब्दार्थ वहीमध्ये लिहून काढायचे आहेत. तर ह्या पाठामध्ये आलेले शब्द आहेत विरुद्धार्थी शब्द.
थोर, थोर म्हणजे मोठा, महान. च्या विरुद्ध काय होणार? लहान. दुसरा शब्द आहे सुसंवाद. सुसंवाद म्हणजे चांगल्या पद्धतीने केलेली चर्चा. त्याच्या विरुद्ध काय? वाद. तिसरा शब्द आहे आवड. आवडच्या विरुद्ध नावड. आरंभ. आरंभ म्हणजे सुरुवात. आरंभच्या विरुद्ध शेवट. तर शेवटचा शब्द आहे आनंद. च्या विरुद्ध दुःख. तर तुम्हाला हे शब्दसुद्धा आता काय करायचे? स्वाध्यायामध्ये दिलेले आहेत, ते तुम्ही काय करायचे? छानपैकी तुमच्या वहीमध्ये लिहून काढायचे. तर पुढं दिलेले शब्द आहेत वाक्यप्रचार. तुमच्या ह्या पाठामध्ये खूप वाक्यप्रचार आलेले आहेत. तुम्हाला परीक्षेला वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा म्हणून दिलेलं असतं. तुम्हाला वाक्यप्रचाराचा अर्थ सांगायचा आहे आणि त्याचा वाक्यात उपयोग तुम्हाला करायचा आहे. तर तुम्ही काय करा? ज्या वेळेला तुम्ही हे लिहून काढता त्यावेळेला वाक्यप्रचाराचा अर्थ आणि त्याचा एक वाक्यात उपयोग करून तुम्ही काय करायचं आहे? वहीमध्ये लिहून काढायचं आहे. कानगोष्टी करणे. कानगोष्टी करणे म्हणजे गुपित सांगणे. तुम्ही सांगा बघा, एक वाक्य तयार करा. तर सुषमाने स्वराशी कानगोष्टी केल्या, असं तुम्ही काय करायचं आहे? वाक्य तयार करायचं आहे. हातपाय गळणे. हातपाय गळणे म्हणजे खूप घाबरणे. संदेश सापाला बघून त्याचे हातपाय गळले, म्हणजेच संदेशला साप बघितल्यानंतर तो खूप घाबरला. हात पुढे करणे. संदीपने संदेशशी मैत्रीचा हात पुढे केला, असं तुम्ही काय करायचं आहे? वाक्यात उपयोग करायचा आहे. धूम ठोकणे. पळत सुटणे. शाळा सुटल्यानंतर सर्व मुळे घराकडे धूम ठोकली. बघा, संवाद साधणे. चर्चा करणे. स्वराने आपल्या आईशी अभ्यासाबाबत सुसंवाद साधला. अशा प्रकारे तुम्ही हे काय करायचं आहे? त्याचा वाक्यप्रचाराचा अर्थ आणि त्याच्यात एक एक वाक्यात उपयोग तुम्ही काय करून वहीमध्ये लिहायचा आहे. तर पुढे तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे मी. त्या प्रश्नांची उत्तर पण तुम्हाला स्वाध्यायामधले पण लिहायचे आहेत आणि हे प्रश्न पण तुम्हाला काय करायचे आहेत? लिहायचे आहेत. पु ल कोणते लेखक म्हणून प्रसिद्ध होते? पु ल हे विनोदी लेखक म्हणून प्रसिद्ध होते. तुम्हाला हे काय करायचे? आठवणीत ठेवायचं आहे. तुम्हाला परीक्षेला हा प्रश्न येऊ शकतो. पु ल हे कोणते लेखक होते? पु ल हे विनोदी लेखक म्हणून प्रसिद्ध होते. तुम्हाला कोणता छंद आवडतो किंवा तुम्हाला कोणता छंद आहे? तुम्हाला कोणते छंद आहेत ते तुम्ही काय करायचे? छानपैकी वहीमध्ये प्रश्नांच्या उत्तराच्या ह्याच्यामध्ये लिहून काढायचं आहे. हात पुढे करणे. वाक्यात उपयोग करा. आता मी तुम्हाला सांगितलं वाक्यात उपयोग करा. हात पुढे करणे. तुम्ही एक सांगायचं आहे. हात पुढे करणे म्हणजे काय? मदतीचा हात पुढे करणे. म्हणजेच स्वराने सुषमाशी मदतीचा हात पुढे केला, असं तुम्ही तयार करून लिहायचं आहे. आकाशात कोणते ढग जमले होते? तुमच्या स्वाध्यायामध्ये दिलेलं आहे. कोणतं? ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर विशेषण देऊन याचं उत्तर द्यायचं आहे. तुम्हाला विशेषण माहिती आहेत, ग्रामर नाम सर्वनामध्ये शिकवलेलं आहे. तर विशेषण देऊन याचं उत्तर काय येईल? काळे कुट्ट. आकाशात काळे कुट्ट ढग जमले होते. तर तुम्हाला हा प्रश्नांचे उत्तर समजले असतील तरी तुम्ही काय करायचे? वहीमध्ये लिहून काढायचे. तर पुढं तुम्हाला गृहपाठ म्हणून अभ्यास एक छंद ह्या विषयावर 10 ओळी निबंध लिहायचा आहे आणि तो निबंध काय करायचा आहे? तुमच्या क्लास टीचरना दाखवायचा आहे आणि तो निबंध तुम्ही काय करायचा आहे? चेक करून घ्यायचा आहे. आणि तुमचा जो छंद आहे तो छानपैकी तुमच्या भाषेमध्ये तुमच्या शब्दामध्ये काय करायचा आहे? तुम्हाला लिहायचा आहे. आणि या पाठावरील जे स्वाध्याय आहे तो स्वाध्याय तुम्ही पूर्ण वहीमध्ये सोडवायचा आहे. तर अशा प्रकारे अभ्यास हा छंद हा पाठ तुम्ही आता इथं समजून घेतलेला आहे. हा पाठ तुम्हाला समजला असेल अशी मी अपेक्षा करते. धन्यवाद.